दिल्लीहून लेहला जाणाऱ्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं। स्पाइस जेटच्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं। विमानात आगीसारखी गोष्ट दिसली, त्यामुळे इमर्जन्सी लँडिंग झालंय। उड्डाणानंतर काही मिनिटातच विमान विमानतळावर परतलंय। या संदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग नेमकं का करण्यात आलं, काय खराबी झालेली होती, सविस्तर अपडेट। शेजार हे विमान जे आहे ते दिल्लीवरून लेहकडे जात होतं। सकाळच्या वेळेला हे विमान दिल्ली विमानतळावरून निघालं होतं। मात्र काही वेळेच्या नंतरच लक्षात आलं की विमानामध्ये काही ठिणग्यासारखा प्रकार किंवा आगीसारखा प्रकार दिसतोय। अशा पद्धतीच्या गोष्टी जेव्हा लक्षात आल्या त्यानंतर तातडीने हे विमान पुन्हा एकदा दिल्ली विमानतळावरती बोलवण्यात आलं आणि त्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग जे आहे ते केलं गेलेलं आहे। या आगीसारखी घटना ज्यावेळी दिसली शेजारी विमानामध्ये त्यावेळी प्रवाशांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती घाबरल्याचं वातावरण जे आहे ते बघायला मिळालेलं होतं आणि त्यानंतर सगळ्या प्रवाशांना शांत करण्यात आलं। सध्या सगळे प्रवासी दिल्ली विमानतळावरतीच आहेत। जी विमानाचा नंबर आहे शेजार तो SG-121 या नंबरचं हे विमान आहे आणि ते विमान आता दिल्ली विमानतळावरती लँड केलं गेलेलं आहे। खरं तर मागच्या काही दिवसांपासून विमानामध्ये ज्या पद्धतीने घटना घडतात ते बघता खबरदारीचा उपाय म्हणून हे विमान जे आहे ते विमानतळावरती लँड केलं गेलेलं आहे, अशा पद्धतीची माहिती अधिकाऱ्यांकडून दिली गेलेली आहे। सध्या जी माहिती मिळते शेजार त्या माहितीनुसार या विमानामध्ये तांत्रिक बिघाड झालेला होता, अशा पद्धतीची माहिती अधिकाऱ्यांकडून दिली गेलेली आहे। पण तपास केला जाईल आणि तपासाच्या नंतरच या नेमकं आगीसारखी घटना विमानामध्ये नेमकं कशामुळे दिसून आली या अगदीच प्रमोद, धन्यवाद दिलेल्या अपडेटसाठी। विमानामध्ये आगीसारखी घटना